अनैतिक संबंध आणि रील्सचा घातक छंद. मंडळी, या हत्याकांडाची पार्श्वभूमी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी आहे. अत्यंत वेदनादायक शेवट या कथेचा झाला. महेश्वर राय हे अशिक्षित होते आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तर त्याची पत्नी राणी कुमारी ही पदवीधर होती. राणीला सोशल मीडियावर रील्स बनवण्याचं मोठं वेड होतं आणि इंस्टाग्रामवर तिचे सुमारे 10,000 फॉलोअर्स होते. 2021 पासून ती सतत व्हिडिओ अपलोड करत होते. अनेक तरुणांशी व्हॉट्सअपवर ती चॅटिंगमध्ये मग्न असायची. महेश्वरला पत्नीचं हे वागणं आणि सोशल मीडियाचं वेड हे मुळीच आवडत नव्हतं. त्यातून त्याच्या वागण्यात वारंवार वाद होत होते. राणीचे समस्तीपूर या ठिकाणच्या रहिवासी असलेल्या मोहम्मद शहाजाद याच्यासोबत प्रेमसंबंध जडले आणि पतीचा या संबंधांना असलेला विरोध पाहून अखेर तेच मृत्यूचं खरं कारण ठरलं. कट रचून हत्या आणि पोलिसांचा तपास. मंडळी, ही भीषण घटना 7 जानेवारी 2024 रोजी घडलेली होती, जेव्हा महेश्वर हा कामानिमित्त कलकत्ता इथे जाणार होता. जाण्यापूर्वी राणीने त्याला आपल्या माहेरी पाफोत या गावात बोलवलं. रात्री सुमारे 10 वाजता जेवण करून महेश्वर झोपल्यानंतर राणीने तिचा प्रियकर शहाजाद याला घरी बोलवलं आणि दोघांनी मिळून राणीच्याच दुपट्ट्याने महेश्वरचा गळा ओळून खून केला. घटनेच्या अवघ्या अर्ध्या तासानंतर महेश्वरच्या भावाने त्याला फोन केला, तेव्हा फोन दुसऱ्याच कुणीतरी उचलला आणि मागून गोंधळाचे आवाज आल्यामुळे त्याला संशय आला आणि महेश्वरचे वडील तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा सासरची मंडळी पळून गेलेले होते आणि महेश्वरचा मृतदेह घराबाहेर पडलेला होता. काही संशयास्पद तरुण मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु वडिलांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि पुढचा अनर्थ हाताळला. बेगुसराय पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करून राणी आणि शहाजाद या दोघांना अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी राणीच्या आई आणि बहिणीच्या सहभागाची चौकशी केली, मात्र पुराव्याअभावी केवळ पत्नी आणि प्रियकरावर हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. तर मंडळी, खटल्याच्या सुनावणी दरम्यान डॉक्टर, हे तपास अधिकारी आणि साक्षीदारांसह एकूण 7 जणांची साक्ष त्या ठिकाणी नोंदवण्यात आली. तांत्रिक पुरावे आणि वैज्ञानिक तपासाच्या आधारे न्यायालयाने हे सिद्ध केलं की हा खून पूर्णपणे पूर्वनियोजित कटानुसार करण्यात आला. सुमारे 2 वर्षाच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयाने दिलेल्या या जन्मठेपीच्या शिक्षेमुळे समाजात एक कडक असा संदेश जातोय. अनैतिक संबंध आणि आंधळ्या छंदापायी उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाचं वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलंय. मंडळी, ही घटना बिहारमधल्या बेगुसराय इथल्या मंझौल या परिसरातली आणि मंझौल न्यायालयाने एक अत्यंत गाजलेल्या आणि खळबळजनक हत्याकांडात ऐतिहासिक असा निकाल दिला. समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महेश्वर राय आणि त्याच्या सासरच्या मंडळींनी ही हत्या केली आहे. या प्रकरणात न्यायाधीश संजय कुमार सिंग यांनी मृताची पत्नी राणी उर्फ राणी राज आणि तिचा प्रियकर मोहम्मद शहाजाद या दोघांना दोषी ठरवलेलं आहे आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने या दोन्ही दोषींना प्रत्येकी 20,000 रुपयाचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास 1 वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. न्यायालयाने भारतीय कलम आणि दंड संहितेच्या कलम 302, 302, 120B या अंतर्गत ही शिक्षा सुनावली आहे. मृतांच्या वडिलांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आणि विजय हा न्यायाचा असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. मंडळी,